नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत तर अशा लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। शासनामार्फत 2 दिवसापूर्वी एक जाहीर प्रसिद्ध केलेला होता, ज्या जाहीरच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचित करण्यात आलं होतं की मे महिन्याचं अनुदान आता लवकरच डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यासाठीची रक्कम सुद्धा शासनाकडून तरतूद करण्यात आलेली होती। आता मित्रांनो, ही डीबीटीची प्रोसेस काय असणार आहे या संबंधीची महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे, कारण की भरपूर लाभार्थी आपल्याला येऊन या डीबीटी बद्दल चौकशी करतात, विचारणा करतात की डीबीटीची प्रोसेस काय असणार आहे आणि ती कशी करायची किंवा कोणत्या ठिकाणी जाऊन करावी लागते। तर सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर जास्त वेळ न घेता आपण सविस्तर डिटेल पाहायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना आणि श्रवण बाळ योजना या संबंधीचा शासनाकडून डिसेंबर 2024 मध्ये एक जाहीर प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्याच्या माध्यमातून सांगण्यात आले होते की या दोन्ही योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत म्हणजेच दर महिन्याला ज्यांना 1,500 रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून बँक खात्यामध्ये जमा होत आहे तर अशा लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, पूर्वी शासनाकडून जे अनुदान वितरित केलं जात होतं हे साखळी पद्धतीत होतं, भीष्म प्रणालीद्वारे करण्यात येत होतं। ही भीष्म प्रणाली म्हणजे मित्रांनो, पूर्वी शासनाकडून अनुदानाची तरतूद करण्यात येत होती। हे अनुदान तरतूद झाल्यानंतर ते अनुदान संबंधित विभागाला महाराष्ट्र शासनाच्या खात्यावरती वितरित करण्यात येत होतं। त्या अनुदानाची विभागणी करण्यात येत होती। अनुदानाची विभागणी झाल्यानंतर ते अनुदान संबंधित जिल्हा परिषदेंना शासनामार्फत वितरित करण्यात येत होतं। आता जिल्हा परिषदेंना संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या होत्या। या याद्यानुसार संबंधित अनुदान तालुका स्तरावरती वितरित करण्यात येत होतं आणि तालुका स्तरावरून त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा अनुदान वितरित करण्यात येत होतं। तर एवढी मोठी प्रोसेस मित्रांनो या अनुदान वितरणाची पूर्वी होती आणि हीच पद्धत अनुदान वितरणासाठी मोठी अडचण निर्माण करत होती। याच्यामध्ये कोण लाभार्थी पात्र आहेत, कोण लाभार्थी अपात्र झालेले आहेत, कोण लाभार्थी हयातीत आहेत, कोण लाभार्थी मयत आहेत, याची कोणतीही प्रोसेस शासनामार्फत पाहिली जात नव्हती आणि याची कोणतीही अपडेट शासनाला लवकरात लवकर कळत नव्हती। त्याच्यामुळे मित्रांनो, शासनाकडून ही भीष्म प्रणाली रद्द करून याच्यामध्ये डीबीटीची प्रोसेस अंमलात आणलेली आहे। या डीबीटीच्या प्रोसेसमुळे पूर्णतः पारदर्शकपणे हे अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये शासनाच्या तिजोरीतून थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, शासनामार्फत प्रत्येक विभागाअंतर्गत आता ही डीबीटी प्रणाली अंमलात आणली जात आहे। त्याच्यामुळे अनुदानाची तरतूद, अनुदानाचं वितरण याची संपूर्ण डिटेल ऑनलाईन पद्धतीने शासनाला माहित होत आहे। आता मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, डीबीटी प्रणाली ही बँकेमार्फत केली जात आहे। आपल्याला डीबीटीची प्रोसेस करायची असेल तर सर्वात अगोदर आपल्याला बँकेत जायचं आहे। बँकेत गेल्यानंतर आपलं आधार कार्ड, आपलं पॅन कार्ड आणि आपला एक ID साईज फोटो आणि बँकेमार्फत एक फॉर्म आपल्याला देण्यात येईल। हा फॉर्म घेऊन बँकेमध्ये जायचं आहे। या संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी द्यायच्या आहेत, तेथील विभागाला जमा करायच्या आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, बँकेमधील कर्मचारी असतील, हे कर्मचारी तुमची KYC करतील, आधार सीडिंग करतील आणि त्याच्यानंतर तुमचं खातं डीबीटीला लिंक करून देतील। म्हणजेच तुमचं आधार कार्ड त्या बँक खात्याला लिंक करतील आणि त्याच्यानंतर शासनामार्फत येणारं कोणतंही अनुदान त्याच बँक खात्यामध्ये जमा झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे मित्रांनो, शासनामार्फत याच योजनेअंतर्गत नाही, यापूर्वी याच्यानंतर ज्या काही दुसऱ्या सुद्धा योजना असतील या संपूर्ण योजनेचं अनुदान ज्या बँक खात्याला डीबीटी झालेली असेल त्याच डीबीटी बँक खात्यामध्ये जमा झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आणि श्रवण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन तुम्ही आपल्या बँकेत जाऊन तुमचं खातं डीबीटीला लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून मे महिन्याचं अनुदान तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण न येता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होईल। तर मित्रांनो, आजच्यासाठी येथेच थांबतो। अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेची होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।